नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इतिहास शिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून वस्तू संग्रहालयाचे असलेले महत्त्व या विषयावर माहिती पाहणार आहोत. वस्तू संग्रहालय हा विषय BA प्रथम वर्ष NEP अभ्यासक्रमानुसार तसेच इतिहास विषयाच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी आणि सर्वच इतिहास प्रेमींसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असलेला हा विषय आहे. वस्तू संग्रहालय म्हणजेच म्युझियम. म्युझियम या शब्दाचे मूळ ग्रीक भाषेत आहे. म्युझेस ही ग्रीकांची कला व विद्येची देवता. म्युझेस देवीची मंदिरे ही मोझे या म्युझे शब्दावरून म्युझियम हा शब्द प्रचलित झाला. युनो या जागतिक संघटनेच्या नुसार वस्तू संग्रहालय हे सर्वसाधारण जनतेच्या अभ्यासासाठी, कला वस्तूंचे जतन करण्यासाठी असलेली कायमस्वरूपी यंत्रणा होय, ज्यात कला वस्तू, तंत्रज्ञान विषयक वस्तू यांचा संचय असून याद्वारे जनतेला शिक्षण, आनंद देणारी व वस्तूंचे प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे वस्तू संग्रहालय होय. थोडक्यात वस्तू संग्रहालयाद्वारे राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास जतन केला जातो व त्याद्वारे वस्तूंची जमवाजमव, जतन, शैक्षणिक सेवा दिल्या जातात. म्हणजेच एक प्रकारे लोकसेवेचे कार्य वस्तू संग्रहालयाद्वारे उत्तमरित्या पार पाडले जाते. म्हणजेच सर्वसामान्य जनतेला इतिहास शिक्षणासाठी, विकासासाठी कुठलाही नफा न मिळविण्याचा उद्देश असलेली ही संस्था म्हणजे वस्तू संग्रहालय शास्त्र होय. या प्रवृत्तीचा इतिहास जर आपण पाहिल्यास आपल्याला असे आढळून येते की एखाद्या वस्तूचा संग्रह करून ती जपून ठेवणे ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. अनेक वस्तू गोळा करून ठेवणे किंवा आवडत्या वस्तूंचा संग्रह करणे ही प्रवृत्ती मानवाची रानटी अवस्था संपून तो ज्यावेळी स्थिर झाला तेव्हापासून ही प्रवृत्ती त्याने जोपासली व याच प्रवृत्तीतून हळूहळू वस्तू संग्रहालयाचा जन्म झाला. इसवी सन 280 मध्ये अलेक्झांड्रिया शहराच्या पहिल्या टॉलोमीने एका वस्तू संग्रहालयाची निर्मिती केली व त्यात विविध ग्रंथ, वस्तू, शूर लढवय्ये, ग्रीक पंडित यांचे पुतळे ठेवले आणि हेच ते पहिले वस्तू संग्रहालय होय. प्राचीन काळी वस्तू संग्रहालयाचे स्थान हे मंदिरे होती. मंदिराच्या भिंतींवर नीतिकथांवर आधारित शिल्पे असत. तसेच मोठमोठे राजे महाराजे आपले राजमहाल विविध दुर्मिळ वस्तू किंवा शिकारीत मारलेल्या प्राण्यांचा भुसा भरून ठेवलेल्या प्रतिकृती यांनी सजवत असत व त्याचे उत्तमरित्या प्रदर्शनही केले जात असे. त्यामुळे उत्तम कलाकृती तयार करणारे कलाकार यांना राजाश्रय प्राप्त होत असे. पुढे युरोपमध्ये अनेक संग्रहालये विकसित झाली व ऑक्सफोर्ड विद्यापीठात 1683 साली स्कूल ऑफ नॅचरल हिस्ट्री चा भाग म्हणून अशोलियन म्युझियम स्थापन करण्यात आले. पण भारतात प्राचीन काळी वस्तू संग्रहालय अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळत नाही. राजे महाराजे
आपल्या राजवाड्याच्या भिंतींवर विविध वस्तू सजवत त्यामागे राजाची प्रतिष्ठा आणि लोकमनोरंजन या गोष्टी होत्या. पण खऱ्या अर्थाने वस्तू संग्रहालयाची सुरुवात इसवी सन 1774 साली एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेने केली. लॉर्ड कर्झनने अशा वस्तू संग्रहालयाच्या उभारणीत मोठा पुढाकार घेतला, तर सर जॉन मार्शल यांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी उत्खनने झाली व उत्खननातील वस्तूंची प्रदर्शने भरविली जाऊ लागली. आणि त्यानंतर मग भारतीयांना आपल्याकडे असलेल्या प्राचीन सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान वाटू लागला. भारताला एक फार मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली असून एक प्रगल्भ असा सामाजिक इतिहासही आहे. या सर्व परंपरा, सांस्कृतिक वारसा, वैभवशाली संस्कृती यांचा ठेवा इतिहास वस्तू संग्रहालयांनी जपला आहे व हा इतिहास जनमानसांपर्यंत पोहोचवणारी वस्तू संग्रहालय ही एक प्रकारची विद्यापीठेच आहे. वस्तू संग्रहालये ही सांस्कृतिक समृद्धी तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठीही अत्यंत उपयुक्त साधने आहेत. वस्तू संग्रहालयाद्वारे दोन संस्कृती, दोन राष्ट्रे यांच्यात आदरभावाची भावना वैश्विक शांततेसाठी गरजेची आहे ती परस्परांकडे पोहोचविण्याचे काम वस्तू संग्रहालये करत असतात. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी इतिहास वस्तू संग्रहालयांचे महत्व तर अनन्यसाधारण आहे. शिक्षण हे पुस्तकाद्वारे सोपे असले तरी विद्यार्थी हे पाहून, ऐकून आणि अनुकरणाने, अनुभवाने अधिक परिणामकारकरित्या शिकत असतात. म्हणून असे म्हटले जाते की शिक्षण हे पुस्तकात मावत नाही आणि वर्गाबाहेर आल्यावरही राहत नाही, तर ते जीवनव्यापी आहे. एखादी वस्तू पूर्वी कशी आहे हे अर्धा तास विद्यार्थ्यांना सांगणे व प्रत्यक्ष वस्तू संग्रहालयात जाऊन ती विद्यार्थ्यांना दाखविणे यात विद्यार्थी हे प्रत्यक्ष पाहून म्हणजेच अनुभवातून 90% शिकत असतात. म्हणूनच इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वस्तू संग्रहालयांना भेटी, संग्रहालयांचे वर्णन, तेथील माहिती देणारे साहित्य या अभ्यासपूरक गोष्टी ठरत असतात व याद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन हे अधिक परिणामकारकरित्या होत असते. म्हणून असे म्हटले जाते की वस्तू संग्रहालये ही ज्ञान संपादनाची महत्वाची केंद्रे आहेत. याद्वारे वस्तू संग्रहालयाचे महत्व निश्चितच अधोरेखित होते. वस्तू संग्रहालयांच्या माध्यमातून आपण देशाच्या संस्कृतीचे जतन करतो व संग्रहालयांद्वारे देशाची आणि समाजाची भूतकाळातील कार्ये, मनोवृत्ती, प्रवृत्ती, अस्मिता यांचे प्रतिबिंब हे संग्रहालयांच्या रूपाने आपल्याला अभ्यासता येते. याचबरोबर देशातील कलाकार, कला, देशाचे सांस्कृतिक वैभव, इतिहास, परंपरा, वारसा असा संग्रहालयांमधून सांभाळला जातो. म्हणूनच वस्तू संग्रहालये ही आबालवृद्धांसाठी, विविध विषयांच्या तज्ञांसाठी, संशोधकांसाठी आणि पर्यटकांसाठीही अत्यंत उपयोगी ठरत असतात. थोडक्यात मनोरंजनातून ज्ञान, अनुभवातून शिक्षण हा शिक्षणाचा एक महत्वाचा मार्ग वस्तू संग्रहालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात अवलंबला जातो. विद्यार्थ्यांच्या मनात इतिहास विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा वाढीस लावणे, राष्ट्रीय भावना किंवा स्फूर्ती निर्माण करणे यासाठी वस्तू संग्रहालयांचा उपयोग होतो व परिणामकारक
शिक्षणाचा हेतू साध्य होऊ शकतो. इसवी सन 1814 साली पहिले वस्तू संग्रहालय भारतात कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई, सरकारी कला संग्रहालय मद्रास, सरकारी संग्रहालय त्रिवेंद्रम, राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली, सालारजंग म्युझियम हैदराबाद अशी भारतातील काही सुप्रसिद्ध अशी वस्तू संग्रहालयाची नावे आपल्याला ज्ञात आहेत. केंद्रीय वैज्ञानिक संशोधन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने इसवी सन 1960 मध्ये संग्रहालयांची एक निर्देशिका प्रसिद्ध केली. त्यात 175 वस्तू संग्रहालयांची नोंद आहे. तर भारतात स्थानिक आणि प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर एकूण 300 वस्तू संग्रहालय उपलब्ध आहेत. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, सातारा अशा भारतातील जवळजवळ प्रत्येकच मोठ्या शहरी खाजगी मालकीची तर काही ठिकाणी सरकारी मालकीची देखील इतिहास वस्तू संग्रहालय आहेत. तसेच अनेक ठिकाणी विविध शैक्षणिक संबंधित इतिहास वस्तू संग्रहालय आहेत. उदाहरणार्थ डॉल्स म्युझियम, चिल्ड्रन म्युझियम, तर बंगळुरूचे विश्वकोश म्युझियम, बनारस विद्यापीठाचे भारत कला भवन, शांतिनिकेतनचे कला भवन अशी विविध नावे घेता येतील. पण या सर्वात पुणे येथील राजा दिनकर केळकर म्युझियम हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण म्युझियम असून या ठिकाणी जवळजवळ 20,000 वस्तूंचा संग्रह आहे. आणि हा असा संग्रह करून वस्तू संग्रहालय निर्माण करून जनतेची, समाजाची एक प्रकारे सेवा केली, मनोरंजन केले. म्हणूनच राजा दिनकर केळकरांना त्यांच्या या कार्याबद्दल पद्मश्री ही पदवीही मिळाल्याचे दिसून येते. शेवटी वाङ्मयीन साधनांना सत्याचा आधार देण्याचे कार्य इतिहास वस्तू संग्रहालय करतात. संग्रहालय शास्त्र हे एक अत्यंत विकसित शास्त्र असून संग्रहालयांचा अभ्यास करणारी एक वेगळी ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे, ती म्हणजे म्युझिओलॉजी. संग्रहालय शास्त्र हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. क्युरेटर म्हणून किंवा माहिती देणारा म्हणून किंवा वस्तू संग्रहालयाचे जतन करणारा अधिकारी म्हणून या करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. सयाजीराव विश्वविद्यालयाने इसवी सन 1952 साली हा विभाग सुरू केला व तेथे डिप्लोमा ते डिग्री थेट PhD पर्यंतचे सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. इतिहास वस्तू संग्रहालय ही फक्त इतिहास विषयाची मक्तेदारी नसून ती सर्व विषयांना ज्ञान देणारी पोषक अशी ज्ञानशाखाही आहे. इतिहास वस्तू संग्रहालय ही ज्ञानपीठे असून त्यांच्या जपवणुकीतून, अभ्यासातून उद्याचा मानव विकास किंवा लोककल्याण आपण सहजरित्या साधू शकतो. ही वस्तू संग्रहालय राष्ट्राच्या अस्मितेची ठिकाणे आहे. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्तरावर देखील इतिहास विषयाच्या अध्ययनासाठी, अध्यापनासाठी वस्तू संग्रहालयाचा निश्चितच उपयोग होतो.